तेव्हा राघव तिला समजून सांगत असतो की सिंधू आणि मी आम्ही फक्त मित्र आहोत आणि हे मी तुला 100 वेळा सांगितलंय. मी तुला दिलेलं वचन मी कधीही मोडणार नाही. प्लीज माझ्यावर विश्वास ठेव. आणि मग राणी आता रडायला लागते आणि रडतच ती राघवला मिठी मारते. तर त्या दोघांना एकत्र पाहून सिंधूलाही थोडंसं वाईट वाटत असतं. नमस्कार मंडळी, लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. राघव सिंधूला विचारतो की सिंधू, आपली अॅनिव्हर्सरी तुझ्या लक्षात होती का? त्यावर सिंधू म्हणते की हो राघव. तर राणी आता सिंधूला म्हणू लागते की याचा अर्थ तुला माहित होतं की तुमच्या दोघांची अॅनिव्हर्सरी आणि म्हणून तू हा केक मुद्दाम ऑर्डर केलास ना? सिंधू तिला सांगत असते की मधुताई, मी हा केक ऑर्डर केलेला नाहीये. परंतु राणी काही ऐकायलाच तयार नसते. तर तेथील शिक्षक आता मुलांना बाजूला घेऊन जात असतात आणि शिक्षिका राघवला विचारतात, राघव रत्नपारखी, यापैकी तुमची बायको नक्की कोण आहे? राणी त्यांना म्हणते की इथे आम्ही आमच्या पर्सनल गोष्टी डिस्कस करतोय ना, त्यामध्ये तुम्हाला मध्ये पडायची काय गरज आहे? आणि मग त्या शिक्षिका म्हणतात की पर्सनल गोष्टी डिस्कस करण्याची ही जागा नाहीये, एवढी साधी गोष्ट तुमच्या लक्षात येत नाहीये का? त्यामुळे राणी आता शांत बसते. तर राघव राणीला म्हणत असतो की राणी तू जरा शांत बस, हा केक सिंधूने ऑर्डर केलेला नाहीये तर मी ऑर्डर केलाय. आपल्या नेहमीच्या केकवाल्याला ऑर्डर दिली होती, परंतु त्याने आपले रेकॉर्ड चेक करून अॅनिव्हर्सरीचा केक पाठवला असेल. आता राणी मात्र या गोष्टीवर अजिबात विश्वास ठेवत नाही. तर राघव तिला म्हणत असतो की राणी तुझा यावर विश्वास बसो किंवा नाही बसो, परंतु हा केक मीच ऑर्डर केलाय आणि तरीही तुझा विश्वास बसत नसेल तर तू एक काम कर, त्या केक शॉपला कॉल कर. राणीचा तरीही विश्वास बसत नसतो. तर राणी आता चाकू घेते आणि चाकूने आता तो अॅनिव्हर्सरीचा केक खराब करून टाकते आणि ते बघून राघव मात्र खूप चिडलेला असतो. राघव राणीला म्हणत असतो की एका लहान मुलीचा केक आहे, एवढीही साधी अक्कल तुझ्यात नाही. मात्र राणी काहीही बोलत नाही आणि रागाने ती सिंधूकडे आणि राघवकडे बघत असते. सिंधू राघवला म्हणत असते की राघव तुम्ही काळजी करू नका, मी हा केक ठीक करते. तर मंडळी, तुम्ही व्हिडिओ तर बघता परंतु चॅनलला सबस्क्राईब करत नाही. आम्हाला तुमची खूप गरज आहे आणि तुमचं एक सबस्क्राईब करणं आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे आणि लाख मोलाचं आहे. त्यामुळे सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. आणि असं म्हणून सिंधू जे हॅपी अॅनिव्हर्सरी नाव आहे ते पुसून टाकते आणि त्या जागी जेम्सने सावी हे नाव लिहिते. त्यानंतर बाकीचे मुलं आणि सावी, विनू तिथे आलेले असतात. केकवर सावीचं नाव बघून सावीला खूप आनंद झालेला असतो. सावी सर्वांना सांगत असते की हा माझा फॅमिली सोबतचा पहिला वाढदिवस आहे आणि ती राघवला सुद्धा त्याच्यासोबत उभं राहून केक कापायला सांगते. सिंधू सुद्धा राघवला आग्रह करते. सावी आता राघवलाही जवळ बोलवते आणि मग सावी, राघव, सिंधू आणि विनू हे सर्वजण मिळून केक कट करतात. त्यामुळे राणीचा मात्र तिळपापड होत असतो आणि राणी खूप रागराग करत असते. केक कट झाल्यानंतर सिंधू आता सावीला सांगते की तू सगळ्यांना केक भरव आणि मधूलाही केक भरव असं देखील सांगते. सावी राणीला केक भरवते. तर सावी राणीला म्हणते की मधू काकू प्लीज आमच्या चौघांचा एक फोटो काढा ना. त्यामुळे मधू आता नाईलाजाने राघव, सिंधू, सावी आणि विनूचा एक फोटो काढते. त्यानंतर सावी आता रडायला सुरुवात करते. तर राघव विचारतो की सावी काय झालंय, का बरं रडतीयस तू? सावी सांगते की माझ्या प्रत्येक वाढदिवसाला बाबा मला गिफ्ट पाठवायचे, आई मला ते उघडून दाखवायची. आता सावीने ही गोष्ट बोलल्यावर राघव आता सिंधूकडे बघू लागतो. सिंधूचे डोळे सुद्धा नकळत भरून आलेले असतात. तर राघव सावीला म्हणतो की तुझ्या प्रत्येक वाढदिवसाला बाबा तुला गिफ्ट पाठवायचेत ना, पण आता तर बाबाच तुझ्या सोबत आहे, मग गिफ्टची काय गरज? सावी म्हणते की हो ना बाबा, म्हणून तर मला रडू येते. आणि ते ऐकून राघवला मात्र हसू येतं आणि तो सावीला सांगतो की इथून पुढचा तुझा प्रत्येक बर्थडे तू म्हणशील तसंच आपण सेलिब्रेट करूयात आणि तू आता अजिबात रडायचं नाही. त्यामुळे सावी सुद्धा आता डोळे पुसते आणि हो म्हणते. आणि मग राघव सिंधूला म्हणतो की तू सावीला माझ्याबद्दल तर काही सांगितलं नाही, मात्र सावीच्या मनात माझ्याबद्दलचं अस्तित्व मात्र कायम ठेवलंस. तिच्या मनामध्ये माझ्याबद्दल प्रेम निर्माण केलं आणि त्याबद्दल मी खरंच तुझा खूप ऋणी आहे. ते ऐकून सिंधू खूप खुश होते. राणी मात्र नेहमीसारखी तोंड पाडूनच उभी असते. तितक्यातच आता राणीला कॉल येतो. राजश्रीने राणीला कॉल केलेला असतो आणि राजश्री राणीला विचारत असते की काय ग, तुम्ही पोहोचलात का? तेव्हा राणी रागानेच म्हणते की हो पोहोचलो आम्ही. राजश्री म्हणते की मग तुम्ही सगळेजण तर मजा करत असाल. राणी रागातच म्हणते की हो, आज तुमच्या नातीचा वाढ आणि तुमच्या मुलाच्या पहिल्या लग्नाची अॅनिव्हर्सरी सुद्धा आहे आणि इथे त्याचंच सेलिब्रेशन चालू आहे. हे ऐकून सर्वांना धक्का बसतो. राजश्री म्हणते की अगं राणी काय बोलतीयस तू हे? तेव्हा राणी म्हणते की जे खरंय तेच बोलतीये. आणि मग राणी आता कॉल कट करून टाकते. तर रुक्मिणी राजश्रीला म्हणत असते की राजश्री बघ, हा राघव त्या सिंधूच्या इतक्या प्रेमात बुडालाय की तिथे जाऊन हा अॅनिव्हर्सरी सेलिब्रेट करतोय. मात्र राजश्रीचा या
गोष्टीवर विश्वास बसत नाही आणि ती रुक्मिणीला म्हणते की माझा या गोष्टीवर विश्वास नाही, मी सिंधू आणि राघव घरी आले की मी त्यांच्याशी बोलेल आणि मला खात्री आहे की ते असं कधीच वागणार नाही. तर आता दुसरीकडे पिकनिकच्या ठिकाणी शिक्षक मुलांना सांगतात की आता आपण गेम खेळणार आहोत, पकडून ठेवायचा आणि लाईन क्रॉस करायची. आणि मग त्यानंतर एक एक जोडी आता त्यामध्ये भाग घेते. राणीने आणि राघवने सुद्धा भाग घेतलेला असतो आणि ते दोघं फिनिश लाईन पर्यंत पोहोचणार, परंतु तेवढ्यातच त्यांचा फुगा खाली पडतो. सावी आता सिंधूकडे हट्ट करत असते की आई तूही पार्टिसिपेट कर ना यामध्ये. सिंधू या गोष्टीसाठी पूर्णपणे नकार देत असते, परंतु सावी काही ऐकायला तयार नसते. सावी सिंधूकडे खूप हट्ट करायला लागते. तर सावी आता स्वतः शिक्षकांना जाऊन सांगते की माझे आई आणि बाबा देखील यात पार्टिसिपेट करणार आहेत. त्यामुळे नाईलाजाने आता सिंधूला आणि राघवला या गेम मध्ये पार्टिसिपेट करावं लागतं. त्यामुळे राणीला मात्र खूप राग आलेला असतो. तर आता राघव आणि सिंधू दोघेही डोक्याच्या मध्ये तो फुगा पकडतात आणि लवकरच दोघेही ते फिनिश लाईन क्रॉस करतात आणि तो डाव जिंकतात. त्यामुळे सावी आणि विनूला मात्र खूप आनंद होतो आणि आनंदाच्या भरात सिंधू आणि राघव एकमेकांना मिठीच मारतात आणि ते बघून सर्वांना मोठा धक्का बसतो. राणीला तर खूप प्रचंड मोठा धक्का बसलेला असतो. तर आता विनू आणि सावीही जातात आणि त्यांना मिठी मारतात. सर्वजण आनंदामध्ये असतात, सेलिब्रेशन करत असतात. ती गोष्ट राणीला अजिबात देखवत नसते आणि ती रागातच त्या चौघांकडे बघत असते. त्याच वेळी राघवचं लक्ष राणीकडे जातं आणि राणी तिथून निघून जाते. राघव आता पळत तिच्याकडे जातो आणि तो राणीला समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असतो, परंतु राणी मात्र फार चिडलेली असते. ती म्हणते की जेव्हा आपण दोघांनी त्या गेम मध्ये पार्टिसिपेट केलं होतं तेव्हा गेम जिंकण्यासाठी तू काहीच मदत केली नाहीस, परंतु जेव्हा सिंधू सोबत तू पार्टिसिपेट केलं तेव्हा मात्र तू तिला जिंकवलंस. राघव तिला म्हणत असतो की हे बघ राणी, असं काहीच नाहीये, परंतु राणी काही ऐकायलाच तयार नसते आणि ती म्हणते की सिंधूचं आणि तुझं अजूनही एकमेकांवर प्रेम आहे, त्यामुळे तिच्यासाठी काही करायचं म्हटलं की तू मनापासून करतोस आणि माझ्यासाठी जर तुला काही करायचं असेल तर ते फक्त तू कर्तव्य म्हणून करतोस. तेव्हा राघव तिला समजून सांगत असतो की सिंधू आणि मी आम्ही फक्त मित्र आहोत आणि हे मी तुला 100 वेळा सांगितलंय. मी तुला दिलेलं वचन मी कधीही मोडणार नाही, प्लीज माझ्यावर विश्वास ठेव. आणि मग राणी आता रडायला लागते आणि रडतच ती राघवला मिठी मारते. तर त्या दोघांना एकत्र पाहून सिंधूलाही थोडंसं वाईट वाटत असतं. आणि मित्रांनो, आजचा हा भाग इथे संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे बसचा अपघात होतो आणि बस एका दरीमध्ये कोसळणार असते. राघव सर्वांचा जीव वाचवतो, सर्वांना सुखरूपपणे बसच्या बाहेर काढतो. मात्र त्यावेळी राणी बसमध्येच असते आणि सिंधूला आपल्या आधी राघवने बाहेर काढलं, त्यामुळे राणी खूप चिडलेली असते. राघवने आपल्याला बसच्या बाहेर काढलं नाही, त्यामुळे राणी खूप चिडलेली असते. राघव तिला खूप सांगत असतो की बसच्या खाली उतर, खाली उतर, परंतु राणी काही बसच्या खाली उतरत नाही आणि बस आता दरीमध्ये कोसळते. तर मित्रांनो, असेच लग्नाची बेडी या मालिकेचे डेली अपडेट बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.